बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। आत्मरूप गणेश केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदुचरण श्री सद्गुरुचे ते नमस्कार आता गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः। तर आजचा आपला पाठ 23वा पाठ आहे आणि 23व्या पाठामध्ये क्षणमात्र ब्रह्मविचाराचे फल। क्षणमात्र ब्रह्मविचाराचे फल म्हणजे एक क्षणभर आपण जर भगवान परमात्माची म्हणजे त्याचं स्मरण झालं, आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत असं ज्या मुमुक्षुला स्मरण झालं, दृढ अपरोक्ष ज्ञान झालं आणि त्याच्या एका क्षणाचं महत्त्व, एका क्षणाचं महत्त्व आहे ब्रह्मविचाराच्या ठिकाणी ज्या पुरुषाचे मन क्षणमात्र का होईना पण स्थिरतेला पावले तो पुरुष गंगादी सर्व तीर्थांच्या जलात स्नान केलेला असे समजावे। जय हरिताई। ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी क्षणमात्र म्हणजे एक क्षणभर जर त्या परमात्म्याची आठवण झाली, दृढ अपरोक्ष ज्ञान होऊन जर ते ब्रह्मस्वरूप आपल्याला आठवत असेल एक क्षणभर, तर त्याचं फल सांगतायत। तो मुमुक्षु ज्यांना ज्ञान झालेलं आहे, ज्यांच्या वरतीला दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे, त्याच्या एक क्षणभराचं महत्त्व सांगायले ते की सर्व या पृथ्वी तलावर जेवढे गंगादी सर्व तीर्थक्षेत्रे जिथे जिथे असतील ते जाऊन स्नान केल्याचं पुण्य मिळतं म्हणतात। इतकेच नव्हे तर त्यांनी पृथ्वीचं दान केल्याचं पुण्य मिळतं। एक क्षणाचं महत्त्व आहे बरं का, हे ब्रह्मज्ञानाच्या एका क्षणाचं महत्त्व आहे। सर्व पृथ्वीचे दान केल्याचं पुण्य मिळतं, हजारो यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं, सर्व या जेवढे बी देवदेवता अवतार घेऊन आलेले आहेत त्यांची पूजा केल्याची पुण्य भेटतं आणि आपल्या पूर्वजांचा उद्धार केल्याचं पुण्य भेटतं आणि आपल्याला त्रिलोक्यामध्ये पूज्य करून ठेवल्याचं पुण्य मिळतं। एका क्षणाचं ब्रह्मज्ञानाच्या एका क्षणाचं जर एवढं महत्त्व आहे, तर भगवान परमात्माची म्हणजे सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे जे सततच ध्यान करत असेल, त्याच्या पुण्याची गणना कोणी करू शकत नाही। आणि हे निष्काम पुण्य असते, भगवान परमात्माचं स्मरण ज्यांची निष्काम पुण्य असेल त्याला भगवान परमात्मा स्वतः त्यांच्या जवळच तो आपल्याला म्हणजे त्यांच्या स्वरूपातच ठेवतो, तो 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला पाठवत नाही। आणि म्हणून त्यासाठी म्हणले पुढं प्रमाण वगैरे आहे का, तर सिद्धांतास्फुरणाचे प्रमाण सांगतो म्हणले, देहात्म बुद्धीज पापम न तगदोवद कोटिबिह आत्महम बुद्धीज पुण्यम न भूत न भविष्यती। तर देहात्म बुद्धीज पापम म्हणजे बघा, एक वेळस म्हणजे आपण जर समजा देह आहोत असं जर मानलं, आपण शरीर आहोत असं जर मानलं, तर करोडो गायी मारून झालेल्या पापापेक्षा अधिक आहे। देह जर मीच आहे असं वाटत असेल तर करोडो गायी मारल्याचं पातक लागते म्हणतात, ध्यानात ठेवा। आपणच देह आहो असे मानल्याने झालेले पाप करोडो गायी मारून झालेल्या पापापेक्षा अधिक आहे। आणि श्रुतीतही असे सांगितलेले आहे, म्हणजे देहाभिमानाच्या ठायी सर्व दोष उत्पन्न होतात। देहाचा जर आपल्याला अभिमान आला तर आपल्या ठिकाणी सर्व दोष उत्पन्न होतात आणि तो पापी होतो म्हणतात, आत्महत्या करणारा होतो असे सांगितलेले आहे। व आपण सच्चिदानंद आत्माचा आहो अशा बुद्धीने झालेले पुण्य
पण आपल्याला ज्यावेळेस सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली अनुग्रह झाल्यानंतर श्रवण मनन निध्यासन करून मी सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे असं जर ज्ञान झालं, तर मग म्हणले अशा बुद्धीने झालेले पुण्य यापूर्वी कधीही झाले नाही आणि यापुढे कधीही होणार नाही, अशा श्रेष्ठ प्रकारचे असते. अशी आत्मबुद्धी महापुण्यरूप आहे असे सांगून पुढे शुद्ध ज्ञानरूपी एक देव सर्व मनुष्यांच्या मनात साक्षी रूपाने राहिलेला आहे, म्हणून बंधनाचे कारण जी भेदबुद्धी तिचा त्याग शिष्याने करावा या हेतूने भेदबुद्धीच बंधनाचे कारण आहे असे गुरुने निरूपण करून सांगतात. गुरु निरूपण करून सांगताहेत की भेदबुद्धीच बंधनाचं कारण आहे. तर जेने तू कहिले देव ते चैतन्य स्वयमेव, बिजो देव माने जो कोई यज बंधन तेने होई. तर म्हणले गुरु म्हणतात बा शिष्या, ज्याला तू देव चैतन्य स्वयं प्रकाश म्हणतोस तो चैतन्य रूप देव तू स्वयमेव आपणच आहेस. आणि तो चैतन्य रूप स्वयंप्रकाश देव प्राणिमात्रांच्या ठिकाणी एकच आत्मरूपाने आहे. यासाठी चैतन्य रूप देव आत्मा स्वतः आपण आहो असे जाणावे. मग आपल्याला हे नामचिंतन का करायचं, श्रवण मनन निध्यासन का करायचं, तर सच्चिदानंद आत्मा आपणच आहोत असं आपल्याला हे ज्ञान होत असतं. आणि मग ते ज्ञान चैतन्य रूप आत्मदेवा साज्ञानाने मग असणारा जे हा आत्मदेव आहे, आत्मसत्ता आहे आणि तो आपल्यामध्येच आहे, आपणच आहोत. तर मग ते अज्ञानाने आत्मदेवा साज्ञानाने विसरून आपण देहच आहो असे मानून चैतन्य रूप देव तो आपल्याहून कोणीतरी निराळाच आहे असे जो कोणी मानतो, देव आपल्यापेक्षा कोणीतरी निराळाच आहे असे जो मानतो, त्या भेद मानणाऱ्या अज्ञानाच्या बंधनाला हे त्याचे भेद मानण्याच कारण होते. श्रुतीतही सांगितलेले आहे की जो कोणी आपण स्वतः वेगळे आहो आणि देवता आपल्याहून भिन्न आहेत असे मानून अन्य देवतांची उपासना करतो, तो अद्वितीय ब्रह्मतत्व जाणू शकत नाही. कारण सर्वांच्या अंतर्यामी एकच भगवान परमात्मा भरून उरलेला आहे. ब्रह्मदेवापासून ते मुंगीपर्यंत आणि काळीपासून ते हिमालयापर्यंत सर्वत्र व्यापक चैतन्य सच्चिदानंद स्वरूप आपल्या आतमध्ये आहे आणि बाहेर अस्थिभाती प्रिय रूपानं भरून राहिलेला आहे. तो परमात्माच आपण आहोत, आपण त्याचे अंश आहोत. अंश आणि परमात्मा नाम आणि नामी यांचा अभेद असतो. तर मग श्रुतीमध्ये काय सांगितलं म्हणले, तर की जो कोणी आपण स्वतः वेगळे आहोत, देवता आपल्याहून भिन्न आहेत असे मानून अन्य देवताची उपासना करतो, तो अद्वितीय ब्रह्मतत्व जाणू शकत नाही. म्हणून तो देवास पशुतुल्य आहे. पशु ज्याप्रमाणे गाडीस जोडणे, शेत नांगरावायच्या जोताला लावणे, बोजा उचलणे इत्यादी कामास उपयोगी पडतो, त्याप्रमाणे मनुष्यरूप पशु यज्ञाधिकांच्या योगाने देवतास भाग देतो व त्या योगाने तो देवांच्या कामास उपयोगी पडतो. म्हणून त्यांना देवाचा पशु म्हटलेले आहे. दुसऱ्या एका श्रुतीत सांगितलेले आहे की जो पुरुष अद्वैत ब्रह्माच्या ठिकाणी भेदबुद्धी करतो, तर ब्रह्मस्वरूप आणि आपलं स्वरूप एकच आहे. आणि जर कोणी भेद करत असेल तर तो पुरुष वारंवार मृत्यूच्या जबड्यात पडतो. यासाठी भेदबुद्धी टाकून देव एकच असून सर्वांच्या मनाचा साक्षी आहे असे गुरुशास्त्राच्या उपदेशाने जाणून अभेद बुद्धी ठेवावी. तर आपला आत्माच ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होणं अत्यंत दृढ अपरोक्ष ज्ञान होणं अत्यंत गरजेचं आहे आपल्यावरतीला. आणि म्हणून मनास जाणणारे तुम्हीच आहात. स्मृतीतही गुरु शिष्यांच्या समान रूपाने सर्वांच्या मनाचा साक्षी देव एकच आहे असे सांगितलेले आहे. सर्व शास्त्रामध्ये स्मृतीतही वेदामध्येही गुरु शिष्यांच्या समान रूपाने सर्वांच्या मनाचा साक्षी देव एकच आहे असं सांगितलेलं आहे. को देव यो मन साक्षा मनोमे दृश्यते मय तरीही देवस्य मेवाशी एको देव इति श्रुतेः. कोणी एका उत्तम अधिकारी मुमुक्षु पुरुषाने वेदवाक्यावरून श्रवण केले की देवाला जाणले असता सर्व पापाची निवृत्ती होते.
हे ऐकून अशा देवाला मी कसा जाणू, मला त्या देवाचा कोण अनुभव करविल, असा त्याच्या मनामध्ये विचार आल्यामुळे एका ब्रह्मनिष्ठ गुरु शरण जाऊन त्याने त्यास प्रश्न केला, कोण देव? को देव म्हणजे कोण देव आहे? यावरून गुरुने उत्तर दिले, येव मनसाक्षी, म्हणजे जो मनाचा साक्षी, मनात जाणणारा तोच देव आहे. आता तुमच्या आमच्या मनाला कोण जाणतं? आता मन सुद्धा आपल्याला कळतं की नाही? आणि ज्यांना ज्या सत्तेला मन कळतं ती सत्ता म्हणजे देव आहे, आणि ती सत्ता तुमच्या आमच्यामध्ये आहे. मग आपल्या सत्तेनंच आपल्याला कळायलं की नाही मन? म्हणजे मन दृश्य आहे, मन दृश्य आहे, मन म्हणजे आपण नाही. आपल्या पाठामध्ये सगळं पंचकरणात झालेलं आहे. स्थूल देह दृश्य आहे म्हणून तो दृश्य देह मी नाही, सूक्ष्म देह मी नाही, कारण देह मी नाही, महाकारण देह मी नाही, सामान्य स्वरूप ते सच्चिदानंद आत्मा साक्षी रूपानं, ते साक्षी म्हणजे आपण आहोत. ते स्वरूप म्हणजे मनाचा साक्षी तोच मी आहे, असं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. असे त्या गुरुने सांगितल्यावरून माझ्या मनाला कोण बरे जाणणार असेल, असे इंद्रादी देवता जाणत असतील की दुसरा कोणी जाणणारा असेल, असा विचार तो पुन्हा पुन्हा करीत असून त्यांच्या मनाचा निश्चय असा काही होईच ना. तेव्हा दुसऱ्या एका बुद्धिमान मनुष्याकडे जाऊन त्याने त्यास विचारले की हे दयासागरा सत्पुरुषा, माझ्या मनास कोण बरे जाणत असेल? त्याला अशी शंका आली शिष्याला की माझ्या मनाला कोण जाणत असेल? त्यावर त्या सत्पुरुषाने उत्तर दिले की तुझ्या मनाचा तूच जाणतोस, तुझ्या मनाला तूच जाणतोस, दुसरा कोण जाणेल? हे त्यांचे उत्तर ऐकून विचारणाऱ्याला वाटले की हा काय आपल्याला खरे उत्तर देत नाही, यासाठी आपला प्रश्न आणखीन तिसऱ्या कोणास तरी विचारावा. या विचाराने तिसऱ्या एका सत्पुरुषाकडे जाऊन त्यांनी त्यास विचारले की हे दयाळू सत्पुरुषा, माझ्या मनाचा साक्षी कोण बरे असेल? तेव्हा त्यांनी सत्पुरुषांनी पूर्वीच्या सत्पुरुषाप्रमाणेच जवाब दिला. या रीतीने आणखी 2-4 सत्पुरुषांना विचारून पाहता त्या सर्वांकडून त्यास पूर्वीप्रमाणे एकच उत्तर मिळाल्यामुळे त्या सर्वांच्या वचनावर विश्वास ठेवून एकांतात बसून आपणच आपल्या मनाचा साक्षी आहो की नाही याविषयी तो आपल्या मनामध्ये विचार करू लागला. आणि असा विचार करता करता त्या समजून आले की संकल्प विकल्प करणे, सुख दुःख भोगणे हे सर्व धर्म मनाचे आहेत. कोण करतं संकल्प विकल्प? आपलं मनच संकल्प विकल्प करतं की नाही? आपलं अंतःकरणच सुख दुःख भोगतं की नाही? मग हे सर्व धर्म मनाचे आहेत. त्याचप्रमाणे बाहेरीतल्या पदार्थांच्या ठिकाणी गमनागमन जाणे येणे हाही धर्म मनाचाच आहे. अशा मनाच्या धर्मास जाणणारे आपण त्या मनाचे साक्षी आहो. कारण त्यांच्या ध्यानात असे आले की एक मनुष्य दुसऱ्या मनुष्यास काही सांगत असता ते ऐकणाऱ्याचे मन जर दुसऱ्याच कोणत्या तरी ठिकाणी लागलेले असेल तर तो सांगणारा काय सांगत असतो ते तो ऐकणारा ऐकू शकत नाही. आता आपण समजा पाठ चालू आहे आणि पाठामध्येच आपल्याला पाठ ऐकत असतानाच परंतु आपलं लक्ष कुठं गेलं तर आपल्या मुलाकडे गेलं. मुलाकडं साहेब आपला मुलगा ड्युटीवर गेलेला आहे आणि तिकडं मन गेलं तर पाठामध्ये काय चाललं ते ध्यानात येत नाही तितक्या वेळ. काही 2 म्हणजे काही 1 मिनिटभर, अर्धा मिनिट, काही सेकंद आपलं मन जर तिकडं गेलं तर इथं पाठात काय चाललं ते कळत नाही. आणि मग विचारणानं जर विचारलं तुम्ही आता ऐकलं का काय सांगितलं तर मग म्हणे नाही म्हणे मी इथं नव्हतो म्हणे. मी इथं नव्हतो म्हणजे कुठं होतो तर म्हणे माझं मन म्हणे मुलाकडे गेलं होतं म्हणे. त्याच्यामुळं मला ते काय तुम्ही सांगितलं ते समजलं नाही, मला पुन्हा डबल सांगा. असं होतं की नाही? आपलं मन जर जागेवर नसेल तर समोरचा काय सांगतो ते आपल्याला कळत नाही. म्हणून ऐकणाऱ्याचे मन स्थिर नाही असे सांगणाऱ्याच्या लक्षात आल्याबरोबर तो सांगणारा म्हणतो अरे बाबा मी तुम्हाला इतक्या वेळ सांगितले तर तुम्ही ऐकलं का?
तेव्हा तो ऐकणारा म्हणतो, उत्तर देतो, नाही बुवा, तुम्ही एवढे वेळ काय सांगितले त्यातले काहीच मी ऐकले नाही. कारण आतापर्यंत माझे मन अन्य ठिकाणी असल्यामुळे मला तुम्ही सांगितले ते ऐकूच आले नाही. आता माझे मन ठिकाणी आहे तर फिरून मला तेच सांगा, मग मी ऐकेन. या गोष्टीवरून त्यास उघड दिसून आले की मन पाहिल्याने बाहेर गेले होते व मागून ते स्थिर झाले असे ज्याने जाणले तोच मनाचा साक्षी आहे. आता पहिले वेळेस आपलं मन तिकडं गेलं होतं आणि आता इथं मन माझं आहे हे कोणी जाणलं तर तेच तुम्ही आत्मस्वरूप आहात. तुम्ही साक्षात परमात्मा आहात. तुम्ही स्वयंप्रकाशानंद, तुम्हीच पांडुरंग आहात हे ध्यानात घ्या. पांडुरंगाचा अर्थ आहे आत्मा. आत्मा हे ब्रह्मरूप आहे. तर म्हणून मनाची चंचलता आणि स्थिरता, त्याप्रमाणे जागृती आणि स्वप्नात संकल्प विकल्परूप जे विषय मनात स्फुरण पावतात ते अभाव, त्याचप्रमाणे सुसुप्त अवस्थेत मनाच्या सर्व वृत्तीचे होणारे अभाव, या सर्वात जाणणारे प्रकाशक आपण आहो. अर्थात मनाचे साक्षी आपणच आहो असे अनुभव घेऊन जाणता येते. असे त्याने आपल्याशीच विचार करून जाणले. अर्थात तोच निश्चय करून तो मुमुक्षू गुरुजवळ जाऊन त्यास म्हणाला, मनोमे दृश्यते मया. माझ्या मनाचा साक्षी मीच आहे असं मला कळलं म्हणतो. माझे मन मलाच दिसते म्हणजे पुन्हा माझ्या मनाचा साक्षी मीच आहे अशी माझी खात्री झालेली आहे. असे शिष्याचे वचन ऐकून गुरु म्हणतात, तरीही देवस्य मेवासी, म्हणजे असे असेल तर मग देव तूच आहेस. म्हणजे पुन्हा प्रत्येक चैतन्य स्वयंप्रकाश देवरूप साक्षी आत्मा तूच आहेस. याप्रमाणे को देव मनस साक्षी या स्मृतीच्या 3 चरणाने सर्व प्राण्यांच्या मनाचा साक्षी जो आत्मा देवरूप आहे असे सांगितले. आता पुढे त्याच स्मृतीच्या 4थ्या चरण देव एकच असून प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये आहे. देव सर्वांच्या मध्ये एकच आहे. आपल्यामध्ये जे चैतन्य आहे तेच सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून आपण सर्व सृष्टी भरून उरलेलो आहोत. आपण एवढे छोटूशे नाहीत. आपण दिसणारा स्थूल देह ते आपण नाहीत. हा देह आपल्याला परमात्माचं स्वरूप जाणून घेता यावा म्हणून त्या ईश्वरानं दिलेला आहे. देह आपला नाही माय बापो, ध्यानात ठेवा. देहावर असणार आपला जी अहंकार आहे आपला की देह मीच आहे म्हणून, तर हे काढून टाका. देह आपला नाही. देह हा आपल्याला काही काळापुरता भाड्यानं दिलेला आहे, उष्णा दिलेला आहे देह. आणि देह कोणाचाच राहत नाही हे आपल्याला ऐकून आपण मशहूर आहोत. आपल्याला माहिती आहे की नाही कोणाचेच देह राहत नाहीत म्हणून देह कोणाचाच राहत नाही तर मग आपला कसा राहीन? आणि जर देह आपला असता तर जाईन कसा? मग आपण कोण आहोत तर सच्चिदानंद आत्मा साक्षी रूपानं आहोत. आपल्याला जन्म नाही आणि मरण नाही माय बापा हो, ध्यानात ठेवा. जन्म मरण कोणाला सांगितलं? जन्म मरण देहाला आहे. आणि म्हणून देह आपण नाही, देह पंचमहाभूताचा आहे. ध्यानात ठेवायचं. असं श्वेताश्वेतपर उपनिषदातले श्रुतीचे प्रमाण देऊन सांगतो म्हणले तो चरण असा, एको देव इति श्रुतेह. यातील प्रमाणभूत श्रुतीचा इत्यर्थ असा आहे, ब्रह्मदेवापासून पिपलिकेपर्यंत म्हणजे मुंगीपर्यंत सर्व भूतांच्या ठिकाणी देव स्वयंप्रकाश चैतन्य रूप एक अद्वितीय आहे. तथापि सत्सद विचार शून्य अज्ञानी लोकांना अज्ञानजन्य आवरण व देहाभिमान यांच्या अवघाने असा तो देव अपरोक्ष रूप आहे असे जाणताच येत नाही. म्हणून त्या देवाला गूढ आणि गुप्त असे म्हटलेले आहे. तो देव सर्व व्यापक, सर्व भूतांचा अंतरात्मा, पुण्य कर्माची फळे देणारा आणि प्रतिव्याधी सर्व भूतांचे अधिष्ठान असून सर्व भूतांचा साक्षी द्रष्टा चैतन्यरूप वस्तुता केवळ निष्प्रपंच निर्विकल्प निर्गुण तत्वादी करून ज्ञानादी करून गुणा वाचून सत्यरूप ज्ञानरूप व आनंदरूप आहे. असं ते स्वयंप्रकाशानंद स्वरूप आपणच आहोत. यासाठी बा शिष्या मनाचा आणि बुद्धीचा साक्षी जो आत्मा तोच देव आहे असा निश्चय करून देव आपल्याहून भिन्न आहे अशी भेदबुद्धी टाकून द्यावी. कारण द्वैत मानल्याने भय उत्पन्न होते असे श्रुतीत सांगितलेले आहे. आपण जर द्वैत उत्पन्न केला, दोनपणा झाला तर भीती उत्पन्न होते असं श्रुतीत सांगितलेलं आहे आणि भागवतामध्येही सांगितलेलं आहे.
की भयम द्वितीयाभिनिवेशत शात, म्हणजे द्वैताच्या ठिकाणी आग्रह धरल्याने जन्ममरणादी दुःखे प्राप्त होतात. यासाठी भेदबुद्धी करू नये, कारण आपण सर्वांच्या अंतर्यामी भरून उरलेलो आहोत. आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत. स्वयंप्रकाश रूप चैतन्य देवाच्या सर्वात्मपणाचे अशा रीतीने निरूपण केले. आता अमानित्वादी श्रेयकर साधने संपादून व पूर्वी 29 दोह्यात निरूपण करून सांगितलेले जे सामवेदातले महावाक्य, त्याचा अखंडार्थ अभेदार्थ ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या उपदेशाने हृदयात धरून तत्वमशी महावाक्य सांगितले की नाही आपल्याला, ते तो आहेस. तत्वमशी तत्त्वम अशी, त्यांचा मननिर्देशनाच्या योगाने आपण नित्य शुद्ध बुद्ध मुक्त प्रत्येक एक रस सच्चिदानंद ब्रह्मरूप आवासा निर्विकल्प निष्क्रिय अशा आत्म्याचा दृढ साक्षात्कार ज्याने स्वतःच्या अनुभवाने करून घेतला असेल, तो पुरुष ज्ञानामृताने जीवनमुक्त होऊन त्यास कृत्यकर्तेता रूप तृप्ती झालेले असे होते. अशा पुरुषाला पुढे कर्तव्य म्हणून काही नसते, परंतु मोक्षाच्या इच्छेने जे श्रवणाधिकास प्रवृत्त झालेले आहेत, पण ज्यांच्या मनाची वृत्ती बाह्य विषयांच्या संकल्पामुळे चंचल असल्या कारणाने अपरोक्ष अद्वितीय अशा आत्म्याच्या अनुसंधानात दृढ व निष्ठावंत जर होऊ शकत नाही, अशा मुमुक्षुनी ज्यांना असं वाटतं की आपलं मन स्थिर होत नाही, आपल्या मनाला म्हणजे स्थिर करण्यासाठी आपल्याला चिंतन करावं लागतं. चिंतन आपण जर त्या परमात्म्याचं चिंतन केलं, नामचिंतन केलं, आपण आपल्या श्वासावर राहिलो तर, श्वास कंट्रोल केला तर, तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. जर अशा प्रकरण आपण जर चिंतन केलं ना, आपल्याला चिंतन माहिती आहे नामचिंतन, त्या पद्धतीनं जर केलं तर आपल्याला आपलं मन स्थिर होऊ शकतं. मनाच्या वरती बाह्य विषयांच्या संकल्पापासून निवृत्त करून त्यांच्यामध्ये स्थिरता उत्पन्न करण्यासाठी व अद्वितीय आत्म्याचा अपरोक्ष दृढबोध करून घेतल्याने जीवनमुक्त झाल्यानंतर स्वतःच विदेह मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी पुढे समाधीचा अभ्यास अवश्यमेव करावा, हे अगदी योग्य आहे. यासाठी त्या समाधीच्या अभ्यासाचे निरूपण श्रीगुरु 35व्या दोह्याने करतात. आता कसा आपण अभ्यास करायचा समाधीचा ते आपल्याला इथं सांगतात. ध्यानाच्या अभ्यासाचा प्रकार आहे. प्रथम वरती त्याग करी बीजी उठवा न दैय, वचमाम निर्विकल्प दशानो अभ्यास करता रहिये. तर हा अभ्यास कसा करावा ते इथं आपल्याला गुरु सांगतात. आपले प्रथमवर्ती त्याग करी म्हणतात. काय प्रथमवर्ती असते आपली? तर आपली प्रथमवर्ती असते की देह आपणच आहो, करता भोगता, सुखी दुखी आपणच आहो, किंवा शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयाचे स्मरण करणारे वरती उठवा न दैये, म्हणजे उठू देऊ नका. आणि दुसरी वरतीचं स्मरण म्हणजे अहम आणि मम, मी आणि माझे, ही वरती उठू देऊ नका. अशा पद्धतीनं म्हणले मधल्या अवकाशामध्ये, या दोन्हींच्या अवकाशामध्ये पहिलीला उठू देऊ नका वरतीला, की मी करता बघता सुखी दुखी आणि विषयाचं स्मरण हे होऊ देऊ नका. आणि दुसरी म्हणजे मी आणि माझं वाटू देऊ नका. याच्यामध्ये जे स्वरूप आहे ते स्वरूप आपण आहोत. अशा पद्धतीनं आपण मधल्या अवकाशात एका वृत्तीचे निवृत्त होणे आणि दुसरीचे उदयास या दोह मधल्या अवकाशात जे निर्विकल्प कल्पना आहेत असे आपले स्वरूप स्वप्रकाश असते, त्यांच्या स्थितीरूप दशेचा अवस्थेचा अभ्यास करता रहिये. म्हणजे प्रथम सविकल्प समाधीचा अभ्यास करून नंतर निर्विकल्प समाधीचा अभ्यास निरंतर करीत राहावे. आता सविकल्प समाधीचा प्रकार आहे. शिष्य म्हणतो, गुरु महाराज सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी ही काय ते मला सांगा, ते कळत नाही म्हणतो. मग गुरुने सांगितलं समाधीचे दोन प्रकार आहेत, एक सविकल्प आणि दुसरं निर्विकल्प. सविकल्प आणि निर्विकल्प असे दोन प्रकारच्या समाध्या आहेत आणि त्या सविकल्प समाधीच्या दोन प्रकार आहेत. सविकल्पामध्ये दर्शनविद्ध आणि दुसरं शब्दानुविद्ध. तर दर्शनविद्ध समाधी कशाला म्हणायची ध्यानात घ्या. काम, संकल्प, चिकित्सा, अश्रद्धा, धैर्य, अधैर्य, लज्जा, भय व दुसऱ्या ज्या किती एक सात्विकादी वृत्ती अंतकरणात उत्पन्न होतात त्या सर्व दृश्य आहेत. हे सर्व आपल्याला कळतं की नाही? काम कळतो, संकल्प कळतं, चिकित्सा, श्रद्धा, धैर्य, लज्जा, भय हे सर्व आपल्याला कळतं. म्हणजे ते कसं आहे, आपल्याला दृश्य आहे आणि आपण त्याचा
साक्षी आहोत. या सर्व वृत्तींचा द्रष्टा आपण साक्षी चैतन्य रूप असा अनुसंधानाने जो सदा आत्म्याचा अनुभव घेणे त्यास दर्शनविद्ध सविकल्प समाधी असं म्हणतात. आपल्याला सर्वच कळत आहे हे, आणि मग याचे आपण साक्षी आहेत की नाही? मग जर आपण साक्षी आहोत तर अशाच पद्धतीनं आपण हे सर्व आपण नाहीत याचे आपण साक्षी आहोत ह्या दृश्याचे. अशा प्रकारचं आपण सतत आपल्या मनाचं चिंतन असू द्यावं, म्हणजे त्याला दर्शनविद्ध समाधी असं म्हणतात. शिष्य म्हणतो शब्दानुविद्ध सविकल्प समाधी म्हणजे काय ते सांगा. आता दर्शनविद्ध मला कळालं, पण शब्दानुविद्ध समाधी कशाला म्हणतात ते सांगा. शब्दानुविद्ध समाधी म्हणजे गुरु म्हणतात ज्याप्रमाणे तूप, तेल, चंदनाचे गंध, चिखल इत्यादी आकाशात जर फेकला आपण तर ते आकाशाला लेप होत नाही. हे ध्यानात घ्या. तेल असो, चंदन असो, तूप असो, चिखल असो, आपण जर घेतला आणि असं जर बाहेर फेकला आकाशामध्ये तर त्याचा आकाशाला लेप होत नाही. तसं त्याचप्रमाणे आपण देह, इंद्रिय, अंतकरणे इत्यादिकात आपण आहो, पण आपल्याला याचा लेप होत नाही. ध्यानात ठेवा. आपण या देहामध्ये, या इंद्रियामध्ये, अंतकरणामध्ये आपण आहोत, पण आपल्याला याचा लेप होत नाही. तथापि त्याचा संग आपल्याला होत नाही. तसेच आपण सच्चिदानंद रूप आहो म्हणजे जागृत, स्वप्न, सुसुप्ती आहो म्हणजे सत आहो. जागृत आदी तीन अवस्थात आज जाणतो आपण, म्हणून आपण चित्त चैतन्य आहो. आपण प्रेमाचे आस्पद म्हणजे स्थान आहो, म्हणून आनंद आहोत. आनंदी आहेत की नाही आपण? आपल्याला आनंद असतो की नाही? आपण स्वतः स्वभावता प्रकाशरूप आहो. आपण दुसऱ्यास प्रकाशित करतो, आपणास कोणी प्रकाशित करीत नाही. आपणच दुसऱ्या वस्तूला प्रकाशित करतो. सूर्याला प्रकाशित केलं की नाही आपण? का सूर्यानं आपल्याला प्रकाशित केलं? कुणी प्रकाशित केलं आपल्याला? आपणच सूर्याला प्रकाशित केलेला आहे. ध्यानात घ्या. सूर्य हा एक ग्रह आहे, तो ग्रह आपल्याला जाणत नाही. आपणच त्या ग्रहाला जाणतो, म्हणजे आपल्याला सूर्य कळतो. आता सूर्य जड आहे, जड पृथ्वी जशी जड आहे तसं मग असणारं ते जड असणारा, पण तो कसा आहे? ईश्वराचं नियोजन आहे की त्या ईश्वरानं रात्रीचा अंधार घालवण्यासाठी त्या सूर्याकडे एवढा प्रकाश दिलेला आहे. आणि म्हणून चंद्र, सूर्य हे ग्रह प्रकाशित आहेत. आपण स्वयंप्रकाशित आहोत. आपल्याला सूर्य जाणता येतो. तर आपण स्वतः स्वभावता प्रकाशरूप आहो. आपण दुसऱ्याला प्रकाशित करतो, आपणास कोणी प्रकाशित करीत नाही, म्हणून आपण स्वयंप्रकाश आहो. आपण द्वैतरहित आहो, म्हणजे आपल्या स्वरूपात द्वैत प्रपंचाचा काही संबंध नाही, कारण तो समग्र द्वैत प्रपंच कल्पित आहे. या रीतीने आपण असंग सत चैतन्य आनंद आणि स्वयंप्रकाश आहो असा प्रत्यक्ष शब्दाने उच्चार करून आत्म्याच्या ठिकाणी वर लिहिल्याप्रमाणे असंगादी विशेषणाच्या अर्थाचा जो अनुभव घेणे त्याला शब्दानुविद्ध सविकल्प समाधी असं म्हणतात. या प्रकारच्या दर्शनुविद्ध आणि शब्दानुविद्ध अशा दोन समाधींचा प्रथम अभ्यास करावा, आणि तो दृढ झाला म्हणजे मग निर्विकल्प समाधीचा अभ्यास करावा. तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे पंचीकरण. ज्यांना पंचीकरण कळेल त्यांना पुढे ज्ञानेश्वरी कळेल, भागवत कळेल, तुकाराम गाथा कळेल, कुठलाही ग्रंथ जरी वाचला तरी तुम्हाला कळेल, कारण पंचीकरण कळणं अत्यंत गरजेचं आहे. मग असणारं म्हणले याचा दर्शनविद्ध आणि शब्दानुविद्धाचा समाधीचा अभ्यास झाल्यावर निर्विकल्प समाधीचा वर्णन त्यांनी सांगितलेलं आहे. कशा प्रकारचं आपण निर्विकल्प समाधीचं वर्णन ऐका म्हणले. शिष्य म्हणतो गुरु महाराज निर्विकल्प समाधी म्हणजे काय ते सांगा. गुरु म्हणतात दर्शनविद्ध आणि शब्दानुविद्ध या दोन समाधीचा उत्तम रीतीने अभ्यास केल्यामुळे अंतःकरणाच्या आत आनंदरूप आत्म्याच्या ज्ञानानंदाच्या अनुभवाच्या आवेशाने काम संकल्पादी दृश्यवृत्तीचे अनुसंधान सुटून त्याचप्रमाणे आपण असंग आहो इत्यादी शब्दही नष्ट होऊन संकल्परहित तृष्णीभूत अशी जी जीवाची स्थिती होते आणि त्याला निर्विकल्प समाधी असं म्हणतात.
वायू नसलेल्या जागेमध्ये दिवा जसा निश्चल राहतो, तसे निर्विकल्प अभ्यास करणाऱ्या पुरुषाचे चित्त निश्चल राहते. म्हणजे निर्विकल्प समाधीत कोणत्याही प्रकारचा द्वैत प्रपंच भासत नसल्यामुळे निर्विकल्प चैतन्यरूप आत्म्याचा स्पष्ट अनुभव जीवास होतो. त्या निर्विकल्प चैतन्य सुखाच्या अनुभवाचा प्रकार श्री शंकराचार्य गुरूंनीही लघुवाक्यव्रती नावाच्या आपल्या ग्रंथात निरूपण करून सांगितलेले आहे. तर म्हणले, नष्टे पूर्व विकल्पे तू यादवनश्य नोदय निर्विकल्प चैतन्यम स्पष्ट तावदी भासते. मनात अगोदरचेच जे अनेक प्रकारचे विकल्प असतात ते सर्व निवृत्त होऊन जोपर्यंत दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे विकल्प त्यात उत्पन्न झाले नाहीत तोपर्यंत निर्विकार कल्पना रहित एक स्वयंप्रकाश चैतन्य स्पष्ट कोणताही संदेश न राहता भासते. आपलं मन संकल्प करायचं सोडून दिलं आणि दुसरी वृत्ती मनामध्ये उठली नाही असं निर्विकल्प, आणि ते आपलं स्वरूप आहे. आपण सतत मनावर राहतो, आपण मनानं काहीतरी संकल्प विकल्प करतो आणि मग मन अंतःकरण सुखीदुखी होतं. याच्याकरता मनाला त्यांनी मनाला छंद लावला पाहिजे नामाचा. छंद नाही नामाचा आणि मग हा देह काय कामाचा. छंद लावला पाहिजे नामाचा. सतत नामचिंतन चालू आहे, त्याच्याकडं लक्ष असलं पाहिजे आपलं. म्हणून म्हणजे ज्यावेळी मनात कोणती विकल्परूप वृत्ती स्फुरत नाही त्यावेळी सर्व विकल्पांच्या अभावास प्रकाश करणाऱ्या चैतन्यरूप निर्विकल्प आत्म्याचा स्पष्ट अनुभव होतो व त्यावेळी वृत्ती ही केवळ सुखमय निर्विकल्प होते आणि त्यावेळी कोणत्याही प्रकारचा विक्षेप प्रतीत होत नाही. याकरता अशी निर्विकल्प वृत्ती होण्यासाठी अभ्यास करणे योग्य व आवश्यक आहे. आपल्याला सुखदुःख होतात ते जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये. माय बाप्पा हो, आपल्याला गाढ झोपेमध्ये सुखदुःख होत नाहीत. जर गाढ झोपेमध्ये सुखदुःख होत नाही तर निर्विकल्प वृत्तीमध्ये कसे सुखदुःख होतील. म्हणून आपल्याला निर्विकल्प वृत्तीचा अनुभव घ्यायचा आहे, म्हणजे आपलाच आपण अनुभव घ्यायचा आहे. जितके म्हणून विकल्प असतात तितके सर्व अंतःकरणात राहिले असतात व आत्मा असतो तो स्वभावतःच निर्विकल्प असून अंतःकरणातल्या विकल्पाच्या योगाने सविकल्प होत नाही. परंतु अशा निर्विकल्प आत्म्याचा बोध सद्गुरूच्या उपदेशाने वेदांत शास्त्राच्या श्रवणाधिकाने व निर्विकल्प समाधीच्या अभ्यासाने त्याला झालेला नसतो. त्याला आपला आत्मा विकल्पाने असा भ्रम झालेला असतो. या आपल्या भ्रमास निवृत्त करण्यासाठी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जाऊन वेदांत शास्त्राच्या श्रवण मनन निदेशनाने हुम आत्मा निर्विकल्प छुम म्हणजे आपण आत्मा निर्विकल्प आहो असा दृढ अनुभव करून घेण्यासाठी त्याने समाधीचा अभ्यास करणे योग्य व आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळं आता यापुढे म्हणतात, उत्तम अधिकाऱ्यास आत्म्याचा साक्षात्कार होण्यासाठी श्रवण मननादी जी मुख्य साधने आहेत तर ही साधने याज्ञवल्क्य मुनीने मैत्रीय नावाच्या आपल्या बायकोला उपदेश करून सांगितलेले आहेत. त्या साधना संबंधाने गुरु सांगतात. तर आपल्याला काय करायला सांगितलं गुरुनी? नामचिंतन करायला सांगितलं. नामचिंतन करून श्रवण मनन करायला सांगितलं. श्रवण मनन निधिध्यासन करून तत्व पदार्थ शोधन झाल्यावर आपल्याला समाधीचा अभ्यास कसा करायचा ते सांगितलं. समाधीचा अभ्यास करून निर्विकल्प समाधी, सविकल्प समाधी, शब्दानुविद्ध दर्शनुविद्ध आणि मग ह्याच्यानंतर ही निर्विकल्प समाधी म्हणजे आपलं मन शांत निश्चळ स्थिर राहणं. आपलं मन त्या स्वरूपामध्ये विसरून जाणं. आपण सर्व बाकीच्या या दिसणाऱ्या दृश्याला विसरून जाऊन सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत. पण आपल्या मनाला सवय लागलेली आहे या दृश्याला, ते विसरत नाही. कारण मनाला सवय लागलेली असते दृश्याची. मी आणि माझं असं झालेलं असतं किंवा देहच मी आहे असं वाटत असतं, किंवा हे 3 देह त्यातले इंद्रिय त्यांची दैवत यांचं सर्व कार्य
आणि याच्याकडं असणारं आपलं मन जर गेलं तर मग आपल्याला अंतकरणाला सुखदुःख होतात. म्हणून हा देह आपण नाही, देह दृश्य आहे. 3 देह दृश्य आहेत, आपण देह नाहीत. मायबापो ध्यानात ठेवा. आता देह एक हे साधन आहे आणि या साधनाच्या द्वारेच आपल्याला परब्रह्मापर्यंत जाता येतं. म्हणून ध्यानात ठेवायचं. मग गुरु म्हणतात की काय उपदेश केलेला आहे त्यांनी. याज्ञवल्क्य मुनीने मैत्री नावाच्या आपल्या बायकोनं उपदेश करून सांगितलंय. काय सांगितलंय ते साधनं तर श्रवण मनन निध्यासन करी करिये साक्षात्कार सच्चिदानंद परब्रह्म हू कये छे वेद पुकार. तर प्रथम वेदांतशास्त्राचे श्रवण करावे. ब्रह्मा आणि आत्मा या दोघांच्या ऐक्याचा निश्चय उत्पन्न करणारी जी 6 प्रकारची लिंगे, गुणार्थात समजावून देणारी लक्षणे, त्यांच्या योगाने सर्व वेदांत वाक्याच्या तात्पर्याचा ब्रह्माच्या ठिकाणी जो निश्चय करणे, त्याला श्रवण असं म्हणतात. श्रवण करणे म्हणजे ऐकणे आहे की नाही. मग महावाक्याचा उपदेश करून मग आपल्याला हे शास्त्र सांगितलं जातं. पंचीकरण, विचार सागर, वृत्ती प्रभाकर हे असे ग्रंथ आपण, हे प्रक्रिया ग्रंथ आहेत. हे ग्रंथ शिकून घेऊन आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत हे कळण्यासाठीचे सर्व ग्रंथ आहेत. शिष्य म्हणतो या 6 प्रकारची लिंगे आणि लक्षणे जी आपण सांगितली त्यांची नावे काय. त्याच्यामध्ये उपकर्मोपसंहार आदी 6ची लक्षणे म्हणजे उपकर्म, संहार, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद आणि उपपत्ती हे 6 लक्षणं आहेत. शिष्य म्हणतो उपक्रम आणि उपसंहार म्हणजे काय ते मला समजून सांगा. या प्रकरणाच्या योगाने प्रतिपाद्य असा जो अर्थ त्याचे प्रकरणाच्या आरंभी जे प्रतिपादन करतात त्यास उपक्रम म्हणतात. मग हे ब्रह्म सांगतं की नाही आपल्याला ग्रंथ, जीवब्रह्म ऐक्य हा विषय आहे की नाही ग्रंथाचा. तर आपल्याला ब्रह्माबद्दल सांगतात आणि त्याचं जे प्रतिपादन चाललेलं आहे त्यालाच उपक्रम म्हणतात. आणि शेवटी प्रतिपादन करतात त्यास उपसंहार म्हणतात. आणि शेवटी सांगतात की हे सगळं जगतच ब्रह्मरूप आहे. म्हणून छांदोग्य उपनिषदाच्या 6व्या अध्यायामध्ये प्रकरणाच्या योगाने प्रतिपाद्य जी आहे की अद्वितीय आणि स्वगतजातीय विजातीय या भेदा वाचून असणारी ब्रह्मवस्तू तिचे प्रतिपादन प्रकरणाच्या आरंभी करून प्रकरणाच्या शेवटी हे सर्व खलविंदम ब्रह्म, हे सर्व जग आत्मरूप आहे असा उपसंहार केलेला आहे. त्याला म्हणतात उपकर्मोपसंहार. आणि अभ्यास लक्षणामध्ये गुरु महाराज अभ्यास म्हणजे काय असा प्रश्न केलेला आहे शिष्यानं. गुरु म्हणतात प्रकरणात प्रतिपाद्य असे जे अद्वितीय ब्रह्म त्याचे प्रकरणामध्ये वारंवार जे प्रतिपादन करणे त्याला अभ्यास म्हणतात. छांदोग्य उपनिषदात उद्दालक मुनीने श्वेतकेतू नावाच्या आपल्या मुलाला ते तू आहेस, तू प्रत्येगात्मा ते ब्रह्म आहेस असा वारंवार 9 वेळा उपदेश केलेला अशा उपदेशाला अभ्यास म्हणतात. एखाद्या गोष्टी आपल्याला ध्यानात राहत नसेल तर बार वारंवार त्याच्याबद्दल सांगितलं जातं त्यालाच अभ्यास म्हणायचं. ब्रह्माची अपूर्वता म्हणजे काय ते सांगा म्हणतो शिष्य. तर गुरु म्हणतात प्रकरणाने प्रतिपाद्य अशा अद्वितीय वस्तूंचे इतर प्रमाणाने जे अविषयीकरण प्रतिपादन होण्याची शक्यता त्यास अपूर्वता म्हणतात. श्रुतीशिवाय दुसऱ्या कोणत्याही प्रमाणाने ब्रह्म अप्रतिपाद्य आहे. श्रुतीशास्त्रच फक्त हे शब्दानेच सांगितले जातं. दुसरं कुठलंही प्रमाणाने हे ब्रह्मस्वरूप आत्मस्वरूप कळत नाही असे जे उपनिषद सांगितलेले आहे. त्यावरून ब्रह्म स्वप्रकाश रूप असल्यामुळे ते जाणून घेण्याच्या दुसऱ्या कोणत्याही प्रमाणाची जरुरी नाही. त्यावरून ब्रह्माच्या ठिकाणी अपूर्वता आहे असे सांगतात. मग तरी शिष्य म्हणतो आता नेमकं फल म्हणजे काय ते मला सांगा म्हणतो. फल म्हणजे काय तर प्रकरणाच्या योगाने प्रतिपादित होणाऱ्या आत्मज्ञानाचे किंवा आत्मज्ञानाच्या श्रवणादी साधनाच्या अनुष्ठानाचे जे प्रयोजन. आता प्रयोजन म्हणजे आपल्याला माहिती आहे फल. तर ज्या संबंधाने श्रुतीत त्या ठिकाणी वचने ऐकू येतात सकळ दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती आहे की नाही फल, किंवा उल्लेख पाहण्यात येतात त्या प्रयोजनास फल म्हणतात. उदाहरणार्थ ब्रह्मनिष्ठ आचार्यांच्या गुरुच्या उपदेशाने पुरुष आत्म्यास जाणतो. ब्रह्म जाणणारा ब्रह्मरूपच असतो. आत्मतत्व जाणणारा शोकसागर तरून जातो इत्यादी म्हणजे गुरुद्वारा झालेल्या श्रवणाधिक साधनांच्या योगाने तयार होते. म्हणून सांगितले जाणारे जे ज्ञानप्राप्तीरूप प्रयोजन व त्या ज्ञानाने होणारी जी मोक्षप्राप्ती तिला फल म्हणतात. आता इथं अर्थवाद सांगितलेला आहे.
अर्थवाद म्हणजे काय असं शिष्यानं विचारलेलं आहे. प्रकरणाने प्रतिपादाच्या अद्वितीय ब्रह्मस्वरूपाची ज्या ज्या ठिकाणी प्रशंसा केलेली असते तिला अर्थवाद असं म्हणतात. समग्र प्रपंचाचे अधिष्ठान, समग्र प्रपंचाचे अधिष्ठान जे ब्रह्म त्यांच्या श्रवणाने श्रवण न केलेला असा सर्व प्रपंच श्रवण केल्यासारखा होतो. त्याचप्रमाणे ज्ञान, ब्रह्माचे ज्ञान झाल्याने न जाणलेले असे सर्व जग जाणल्यासारखे होते. इत्यादी प्रकारची जी प्रशंसा आहे, आणि कुठेही जा, कुठल्याही ग्रंथामध्ये, वेदांताच्या ग्रंथामध्ये, उपनिषदामध्ये ब्रह्माचीच प्रशंसा केलेली आहे. तुम्हाला आत्म्याबद्दल आणि ब्रह्माबद्दलच सांगितलेलं जाईल. आत्मा आणि ब्रह्म ही एकच वस्तू आहे, दोन वस्तू नाहीत, ध्यानात घ्या. आणि तेच तुम्ही आम्ही आहोत. छंदोपनिषदात केलेले आहे तिला अर्थवाद असं म्हणतात. आणि उपपत्ती स्वरूप वर्णन केलेलं आहे. उपपत्ती म्हणजे दृष्टांत देऊन सांगतायत. प्रकरणाने प्रतिपादित अशा अद्वितीय आत्मवस्तूचे दृष्टांताने जे प्रतिपादन करणे त्यास उपपत्ती म्हणतात. म्हणजे आपल्याला दृष्टांत देऊन ते स्वरूपाबद्दल सांगतात. दृष्टांत शेवटी अपुरेच पडत असतात स्वरूपापाशी, तरीसुद्धा आपल्याला दृष्टांत देऊन सांगतात. दृष्टांत आपल्याला माहिती असतात. मर्तिकेचा पिंड जाणल्याने घटशरवादिक मातीची निरनिळ्या तऱ्हेची भांडी सर्व मर्तिकामय आहे असे समजून येते व घटाधिकाच्या नामरूपाचे मिथ्यात्व समजून येते. तसेच एक सुवर्ण जाणल्याने कडी, कुंडले इत्यादी त्यांचे सर्व अलंकार सुवर्णमय आहेत असे समजून येते. कडी, तोडे, कुंडले इत्यादी सर्व विकारांचा केवळ तोंडाने उच्चार करावायचा आहे. वास्तविक ते खरे नाहीत, खरे ते एक सुवर्णच आहे. इत्यादी दृष्टांत जे छांदोग्योपनिषदात दिलेले आहेत ते अशा रीतीने दृष्टांत देऊन युक्तीच्या विचाराने नामरूपात्मक सर्व जगाच्या खोटेपणाचा निराकरण करून अद्वितीय ब्रह्माचे जे प्रतिपादन करणे त्याला उपपत्ती असं म्हणतात. दृष्टांत सांगून आपल्याला आत्मस्वरूपाबद्दल, ब्रह्मस्वरूपाबद्दल कळवून देतात, त्यालाच उपपत्ती स्वरूप वर्णन असं म्हणतात. या रीतीने उपकर्म समरादी 6 लक्षणाच्या योगाने सर्व वेदांत वाक्याचे तात्पर्य अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी आहे असे समजल्यानंतर, म्हणजे श्रवण म्हणतात ते केल्यानंतर मग मनुष्याने मनन करावे. तर मननाचे स्वरूप आहे श्रवण केलेले जे अद्वितीय ब्रह्म, त्या संबंधाने होणाऱ्या असंभावनावर आपल्याला संशय येतात की नाही. आपल्याला म्हणतात, गुरु म्हणतात की तूच देव आहे, तूच देव आहे. मी कसा देव असन असं वाटतं की नाही आपल्याला. माझ्या माईला वाटतं की नाही मी कशी काय देव असन, कसं म्हणत असन माझा गुरु म्हणतोय की तूच देव आहे म्हणून, असं वाटतं की नाही माई. पण तुम्ही साक्षात देवच आहे. तुम्हाला असं वाटतं गुरु उगाच म्हणतात काय की मी उगाच नाही म्हणत, तुम्ही देवच आहेत. पण ते तुमच्या ध्यानात यावं म्हणून हे बार बार तुमच्या पुढं सांगायचं आहे. खरोखरच तुम्ही देव आहात. तुम्ही शरीरालाच घेऊन बसलात की शरीर माझं आहे म्हणून, पण हे माई शरीर तुमचं नाही. शरीर हे पंचमहाभूताचं आहे. पंचमहाभूताला वापस द्यायचं आपल्याला. आणि आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत. आपल्याला जन्ममरण नाही. जन्ममरण साहेब माई आपल्याला नाही जन्ममरण. आपण मुक्त आहोत. कोणीच मरत नाही या जगामध्ये. आणि कपडे फाटत असतात, कपडे तुटत असतात, कपडे जात असतात, कपडे आपण घेत असतो. तशी माऊली ज्ञानोबरायांची ववी आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेळीजे, तैसे देहांतरा ते शिवकराजे चैतन्य नाते. हे आपल्याला सर्व येतंय आणि जातंय. हे सगळं दृश्य आहे. दृश्य म्हणजे आपण नाही ते ध्यानात ठेवा. मनन म्हणजे श्रवण केलेले जे अद्वितीय ब्रह्म, त्या संबंधाने होणाऱ्या असंभावनारूप संशयरूप दोषांची निवृत्ती व्हावी. यतदर्थ वेदांतानुसार युक्तीच्या द्वारे निरंतर जे त्यांचे चिंतन, त्याला निधिध्यासन करावे. त्याचं मनन करून त्याचं निधिध्यासन करावं. तर आता आपण उद्याच्या पाठामध्ये घेऊ हे निधिध्यासनाचे स्वरूप. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आता विश्वात्मके देवी येणे वागेज्ञ तोसावे, तोसो निमज द्यावे पसाय.